साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. पंढरपूर येथील श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर डॉक्टर बागल आणि डॉक्टर मोहिते या दोन्ही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीण महिलेचा मृत्यू डॉक्टर बागल डॉक्टर मोहिते जबाबदार. चुकीचे रक्तगट देऊन अनेकांच्या बळी घेणाऱ्या ब्लड सेंटरवर चालवणाऱ्या डॉक्टरचे डॉक्टरकीचे लायसन्स व ब्लड सेंटरचा परवाना रद्द करा, अन्यथा आंदोलन उपोषण करण्याचा इशारा. दोन्ही डॉक्टरवर कारवाई करा, नेता रस्त्यावर उतरण्याचा विविध संघटनांचा इशारा. पंढरपूर शहरातील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटरचे डॉक्टर गजानन बागल तसेच पंढरपूर शहरातील लिंक रोडवर असणारे भव्य असे मोहिते हॉस्पिटल या दोन्ही डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील तरुण महिला आरती सूरज चव्हाण वय वर्षे 22 ही 4 ते 5 दिवसापूर्वी तिचे पती सूरज व नातेवाईकांनी बाळंतपण म्हणजेच डिलिव्हरीसाठी डॉक्टर मोहिते यांच्याकडे ॲडमिट केले होते. डॉक्टर मोहिते यांनी गर्भवती असताना या महिलेची 9 महिने मेडिकल तपासणी करत होते. त्यामुळे बाळंतपणासाठी सुद्धा मोहिते यांच्याकडे नातेवाईकांनी ॲडमिट केले होते. डॉक्टर मोहिते यांनी सदर आरती चव्हाण या महिलेस बाळंतपणासाठी टेबलवर घेऊन उपचार सुरू केले. त्यावेळी महिलेला अंगातून रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे डॉक्टर मोहिते यांनी गर्भवती महिलेस रक्त देण्याची गरज असल्याचे महिलेच्या नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी त्या महिलेचे रक्तगट तपासणीसाठी ब्लड सेंटरला कॉस्मिस रक्तगट तपासण्यासाठी रक्त दिले होते का हे तपासणी गरजेचे आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर यांनी डॉक्टरांनी तपासणीसाठी देण्यात आलेल्या रक्तगटाची तपासणी केली होती का. रक्तगट तपासणी करण्यात आली त्यावेळी त्यांना सदर महिलेस रक्त मॅच होत नाही, तिला बॉम्बे ओ पॉझिटिव्ह गट रक्ताची गरज असल्याचे दिसून आले नाहीत का. स्वामी समर्थ ब्लड सेंटरचे डॉक्टर बागल यांचे सहकारी 10वी नापास असणारे सागर जाधव हे या ठिकाणी ब्लड सेंटरचे तज्ज्ञ म्हणून काम पाहत आहेत. त्याने रक्तगट तपासणी केली नाही असे निदर्शनास यावरून येत आहे. त्याचबरोबर सागर जाधव यांनी गर्भवती महिला आरती चव्हाण यांच्या नातेवाईकांना ब्लड विकत घेतल्याची पावती दिली नाही. डॉक्टर बागल यांना रक्तगट किंवा रक्त तपासणीचा कोणताही अनुभव नाही. ब्लड सेंटर चालक सागर जाधव यांनी ओ पॉझिटिव्ह ब्लड सर्रास रुग्णांना दिले जाते म्हणून त्यांनी तात्काळ ब्लड सेंटर आरती चव्हाण या महिलेच्या नातेवाईकांना दिले. त्यानंतर डॉक्टर मोहिते यांनी स्वतः या महिलेला रक्त चढवले का, त्यांचे सहकारी डॉक्टरांनी रक्त चढवले याबाबत माहिती मिळाली नाही. परंतु गर्भवती महिला आरती चव्हाण हिला अर्धा पाऊंड रक्त पिशवी ब्लड जाईपर्यंत कोणीही या गर्भवती महिलेकडे लक्ष दिले नाही. या ठिकाणीच डॉक्टर मोहिते यांचे गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष झाले. डॉक्टरांनी गर्भवती महिलेस साधारण 10 ते 20 मिलीलिटर रक्त चढवल्यानंतरच बघणे गरजेचे होते. परंतु त्या गर्भवती महिलेच्या शरीरात जवळपास अर्धी ते पाऊण पिशवी रक्त भरले गेले. तेही चुकीचे रक्तगट भरले गेले आणि त्या गर्भवती महिलेस अधिकच त्रास जाणवू लागला. त्यावेळी संबंधित डॉक्टरांनी गर्भवती महिलेस रक्त देण्याचे थांबून तात्काळ ब्लडची रिॲक्शन किंवा त्रास होऊ लागल्यास तात्काळ ब्लड देण्याचे थांबवून सदर ब्लड सेंटरला आपण दिलेल्या रक्तामुळे रुग्णास रिॲक्शन किंवा त्रास का होतो म्हणून ॲनालिसिस रिपोर्ट मागणी करायचा असतो. त्याप्रमाणे मी स्वतः डॉक्टर मोहिते यांना यावर विचारले असता त्यांनी मी ॲनालिसिस रिपोर्ट मागितला आहे. परंतु स्वामी समर्थ ब्लड सेंटरने तो रिपोर्ट अद्याप दिलेला नाही असे सांगितले आहे. थोडेफार पिशवी रक्ताची राहिल्यानंतर डॉक्टरांनी बघितले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की महिलेच्या युरिनमधून ब्लड येत आहे, आपल्या हाताबाहेर उपचार जात आहे. डॉक्टर मोहिते यांनी लगेचच या महिलेच्या नातेवाईकांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले व पुढे पाठवून दिले. त्यानंतर सोलापूर येथील डॉक्टरांनी पुन्हा गर्भवती आरती चव्हाण यांच्या रक्तगटाची तेथे तपासणी केली असता सदर गर्भवती महिला आरती चव्हाण हिला बॉम्बे ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची गरज होती हे लक्षात आले. उपचारही सुरू केले परंतु हे उपचार अखेर अपयशी ठरले. त्याला कारण म्हणजे पंढरपूर येथे श्री स्वामी समर्थ ब्लड बँकने दिलेले चुकीचे रक्तगट असलेली रक्तपिशवी आणि डॉक्टर मोहिते यांनी गर्भवती महिलेला ती पिशवी चढवल्याने आणि दुर्लक्ष केल्याने या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ या दोन्ही डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचे मृत्यू कारणीभूत ठरले आहेत. आरती चव्हाण यांचे नातेवाईक यांच्याकडे जाऊन माहिती घेतली असता या डॉक्टरांवर आम्ही कारवाई करणार असल्याचे सांगितले.
पुढील साई सम्राट न्यूज मराठी न्यूजमध्ये डॉक्टर मोहिते काय म्हणालेत ते पहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.